सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. 80 वर्षाचा जीवन प्रवास, 1000 वेळा पाहिलेला पूर्णचंद्र आणि प्रत्येक पौर्णिमेत दडलेली देवाची कृपा. आई वडिलांच्या आयुष्यातला हा क्षण फक्त वाढदिवस नसतो, तो असतो संस्काराचा उत्सव, कृतज्ञतेचा सोहळा आणि आशीर्वादांचा वर्षाव. चला तर जाणून घेऊया सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याचे दिव्य महत्त्व आणि त्यामागील आध्यात्मिक सत्य. जीवनात अनेक वाढदिवस येतात, पण एक असा क्षण येतो जो केवळ वाढदिवस नसतो, तो असतो आयुष्याच्या परिपूर्णतेचा उत्सव, सहस्र चंद्रदर्शन सोहळा. आजचा व्हिडिओ प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे, कारण सहस्र चंद्रदर्शन हा एक पवित्र सोहळा आहे, त्यासोबत जीवनाचा गौरव पण आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे या विधीतील एक गुप्त आध्यात्मिक अर्थ. सहस्र चंद्रदर्शनाचा उल्लेख प्रामुख्याने धर्मसिंधू, निर्णय सिंधू, गरुड पुराण आणि ग्रहसूत्रे, स्मृती ग्रंथ यामध्ये दीर्घायुष्य प्राप्ती आणि चंद्रदर्शनानंतर विशेष पूजन अर्चनेचे वर्णन आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो, सहस्र चंद्रदर्शन म्हणजे काय? सहस्र म्हणजे 1000, चंद्रदर्शन म्हणजे पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पाहणे. मनुष्याच्या आयुष्यामध्ये साधारणतः 80 वर्ष 8 महिने पूर्ण झाले की तो 1000 पौर्णिमा अनुभवतो. हा क्षण म्हणजे काय? आयुष्याच्या दीर्घ प्रवासाचा सन्मान. धर्मसिंधू, निर्णय सिंधू आणि काही पुराणामध्ये या सोहळ्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. चंद्र हा काय मनाचा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र भावना, शांती आणि मानसिक संतुलन दर्शवतो. 1000 चंद्रदर्शन म्हणजे काय? मन शुद्ध झालेले, अनुभव परिपक्व झालेले आणि आयुष्य समाधानी झालेले. हा सोहळा सांगतो की दीर्घायुष्य ही केवळ वर्षाची संख्या नाहीये, ती आहे संस्काराची संपत्ती. या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येतं, ज्येष्ठाचा सन्मान केला जातो आणि आशीर्वाद घेतले जातात. आता सहस्र चंद्रदर्शनाचा विधी कसा केला जातो? तर शुभ मुहूर्त काय? पौर्णिमेचा दिवस निवडला जातो. त्या दिवशी संकल्प केलं जातं, गणपती पूजन करून संकल्प केला जातो. काय केला जातो की देवा, माझ्या आयुष्यातील या सोहळ्यास आशीर्वाद द्या, असाच साधा आणि पण मनापासून संकल्प. त्याच्यानंतर नवग्रह पूजन केलं जातं. का केलं जातं? कारण काय? ग्रह शांती आणि आरोग्य हा देखील सोहळ्याचा भाग आहे, म्हणून नवग्रह पूजन केलं जातं. संध्याकाळी चंद्र उगवल्यावर अर्घ्य दिलं जातं. ओम सोमाय नमः असा मंत्र म्हणून आपण चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं. या दिवशी आयुष्यवृद्धीसाठी हवन केलं जातं, त्याला आयुष्य होम सुद्धा म्हटलं जातं. ज्येष्ठ व्यक्तींना म्हणजे आता महिला असो की पुरुष दोघांचाही हा सहस्र चंद्रदर्शन केलं जातं. त्यांचं म्हणजे महिलांचं पण केलं जातं आणि पुरुषाचं पण केलं जातं. ज्येष्ठ त्यांना काय केलं जातं? ज्येष्ठ पुरुषांना व्यक्तींना शाल, फेटा, हार घालून सन्मान केला जातो, पुष्पगुच्छ दिलं जातं. महिला असले तर तिला साडी वगैरे, ओटी, साडी, तिला पण महिलेला सुद्धा शाल, फेटा, हार घालून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केलं जातं. कुटुंबीय त्याचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतात. दानधर्म केले जातं त्या दिवशी. अन्नदान, वस्त्रदान त्या दिवशी केलं जातं. कारण काय की ही कर्मशीलता आणि समाज कल्याणाची शिकवण दिली जाते त्या दिवशी. त्याच्यानंतर आता चंद्र वाढतो आणि कमी होतो, ह्याचा म्हणजे अर्थ काय? गूढ अर्थ काय असतं त्या दिवशी? सहस्र चंद्रदर्शनाचा गूढ अर्थ काय आहे? तर चंद्र वाढतो आणि कमी होतो. तसेच जीवनामध्ये सुख येतं, दुःख येतं, पण 1000 वेळा चंद्र पाहणे म्हणजे सुख दुःखावर मात करून जीवन पूर्णत्वाला नेणं. हा आपल्याला सोहळा शिकवतो. कृतज्ञ राहा, शांत राहा आणि देवावर विश्वास ठेवा. आजच्या धावपळीच्या काळामध्ये आपण ज्येष्ठांचा सन्मान करायला विसरतो. सहस्र चंद्रदर्शन आपल्याला आठवण करून देतं, आई वडील हेच खरे देव आहेत, त्यांच्या आशीर्वादाशिवाय जीवन पूर्ण होतच नाही. सहस्र चंद्रदर्शन सोहळा फक्त एक पूजा तर आहेच आहे पवित्र अशी, त्यासोबतच आयुष्यातील एक अद्वितीय क्षण जिथे अनुभव, संस्कार आणि ईश्वर कृपेचा संगम होतो. 80 वर्षाचा प्रवास, 1000 पौर्णिमा आणि त्या प्रत्येक पूर्णचंद्राच्या उजेडात जगभरातल्या आपल्या प्रियजनांच्या आठवणी. या क्षणाने आपल्याला शिकवतो, कृतज्ञ राहा, शांत राहा आणि प्रत्येक क्षणाचा आदर करा. सहस्र चंद्रदर्शन हे आपल्या जीवनातील छोट्या छोट्या
गोष्टीचे क्षणाचे महत्त्व पटवून देते, जिथे प्रत्येक आशीर्वाद, प्रत्येक पूजा अर्चना आणि प्रत्येक कुटुंबियाचा स्नेह आपल्याला जीवनाला संपन्न करतो. जर तुमच्या घरामध्ये एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल, हा सोहळा नक्की साजरा करा आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खास बनवा. सहस्रचंद्र दर्शनाचे महत्त्व काय असेल तर हे दीर्घायुष्याचा सन्मान. 80 वर्षाहून अधिक आयुष्य ही ईश्वर कृपा मानली जाते, म्हणून हा केला जातो. पितृ ऋण आणि मातृ ऋण पूर्तीचा क्षण आहे हा त्याच्यासाठी सुद्धा केला जातो. कुटुंब एकत्र येण्याचा मंगल प्रसंग असतो. आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी प्रार्थना केली जाते देवाला. पुढील आयुष्य सुख समृद्धी जावे यासाठी आशीर्वाद. आपला आयुष्यामध्ये आयुष्यातला हा खास क्षण असतो हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा. कारण काय, आपण ज्येष्ठांचं जर आपण त्याला हा आदर केला त्या दिवशी तर काय होतं की, कारण ज्येष्ठांचे आशीर्वाद आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी एक प्रकाश निर्माण करतात. हा सोहळा अनुभवण्याचा आहे, जाणण्याचा आहे आणि आपल्या जीवनात शांती, आनंद आणि समाधान भरण्याचा आहे. हा सोहळा म्हणजे जीवनाचे कृतज्ञतापूर्वक स्वागतच होय. शुभ मंगलम.